असतील पहा. केस नंबर 1, 2 अँड 4. आता 1 झाली कालच आपली, त्याचे रिमार्क्स पण पाहिले आपण. आता केस नंबर 2 कशी आहे पहा. 2 मध्ये काय असणार आहे. शॉर्टकट मेथड केस नंबर 2. आता केस नंबर 2 इज व्हॉट, व्हेन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस बी ऑर कॉस ऑफ एक्स प्लस बी. दॅट मीन्स जे फंक्शन आहे ते ट्रिग्नोमेट्रिक असेल, आणि ट्रिग्नोमेट्रिक मध्ये सुद्धा दोनच बेसिक फंक्शन, साइन किंवा कॉस असेल तर काय करायचं. आता काल जी केस नंबर फर्स्ट पाहिली आपण, त्यामध्ये काय होतं, एफ ऑफ एक्स इज ई रेस टू एक्स म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन होतं. आजच्या केसमध्ये काय आहे, साइन किंवा कॉस. साइन किंवा कॉस दोन्ही, टॅन वगैरे नाही, फक्त लक्षात घ्या साइन किंवा कॉस. साइन एक्स प्लस बी ऑर कॉस एक्स प्लस बी. म्हणजे तुमचे एक्झाम्पल असे असतील, सपोज फॉर एक्झाम्पल साइन 3x समजा, कॉस 2x, किंवा असं पण असू शकतो कॉस ऑफ x मायनस 1 अशा टाईपचे ब्रॅकेटमध्ये असेल. हा जो बी टर्म आहे इट कॅन बी 0, मोस्ट ऑफ द टाइम इट विल बी 0. एक्झाम्पलच्या केसमध्ये बी हा कॉन्स्टंट आहे, असू द्या, एक्सचा कोएफिशियंट महत्वाचा, आपल्याला बीचं काही घेणं देणंच नाही पहा. अशा टाईपच्या टर्म असतील ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, आणि तेही कुठले तर साइन किंवा कॉस, फक्त दुसरे नाहीत, लक्षात घ्या. जर असं असेल तर काय करायचं, थोडं टिपिकल आहे बा ही केस. कालच्या केसपेक्षा कालची केस जरा जास्त स्ट्रेट फॉरवर्ड होती, डी इक्वल टू ए. याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे, ते कसं आहे लक्षात घ्या. फॉर्म्युला लिहून घेतो मी, 1/phi ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स. फॉर्म्युला फॉर वाय पी. एक मिनिट, कोण आलंय ऍड करतो. यस, कोण काय विचारतंय, एक सेकंड. स्टार्टेड आहे, रुजूल स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे. दिस इज फॉर्म्युला फॉर वाय पी, 1/phi ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स. त्याच्यामध्ये काय करायचं बा, परत कोणी आलं, हे उशीर आले का डिस्टर्बन्स होते सर्व. ठीक आहे, नोट केलं फक्त फंक्शन वाय पी इक्वल टू 1/phi ऑफ डी इंटू साइन ऑफ एक्स प्लस बी. आता लक्षात घ्या, इट इज सेम फॉर साइन अँड कॉस. मग आपण साइन घेऊ किंवा कॉस घेऊ. मी आता सध्या काय घेतलं, साइन घेतो बा एक एक्झाम्पल साठी, बाकी काय काळजी करण्याची गरज नाही. यू कॅन टेक आयदर साइन ऑर कॉस, साइन ऑर कॉस. आता पुढची स्टेप, इथून पुढे लक्षात घ्या. आता फाय ऑफ डी आहे, तर मी कसं करतो पहा, वाय पी इक्वल टू 1/phi ऑफ डी स्क्वेअर घेतलंय फक्त, इंटू साइन ऑफ एक्स प्लस बी. म्हणजे काय करायचं आपल्याला, कन्सिडर करायच्यात फक्त डी स्क्वेअरच्या टर्म. कधी करायच्यात, केस नंबर 2च्या केसमध्ये, वेन एफ ऑफ एक्स इज साइन एक्स ऑर कॉस एक्स, किंवा साइन एक्स प्लस बी ऑर कॉस एक्स प्लस बी, देन कन्सिडर ओनली टर्म्स ऑफ डी स्क्वेअर. डी स्क्वेअरच्या टर्म फक्त कन्सिडर करायचे, हा पार्ट महत्वाचा पार्ट. कन्सिडर ओनली टर्म्स ऑफ डी स्क्वेअर ओनली. लक्षात घ्या, डीच्या टर्मला हात लावायचा नाही, हे महत्वाचं आहे पहा. डी स्क्वेअरच्या टर्म कन्सिडर करायचे फक्त आपल्याला. आणि आता पुढे काय करायचं, डी स्क्वेअरला तर रिप्लेस, जो डी स्क्वेअर आहे दॅट इज रिप्लेस बाय मायनस ए स्क्वेअर. डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ए स्क्वेअर. मायनस साइन बाजूला ठेवायचं. ए म्हणजे कुठला, तर एक्सचा कोएफिशियंट, त्याचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरनी ह्या डी स्क्वेअर रिप्लेस करायचा आहे. कालच्या केसमध्ये, केस नंबर फर्स्ट मध्ये डी इज रिप्लेस बाय ए होतं बा. आता याच्यामध्ये डी स्क्वेअर, फक्त डी ला हात नाही, फक्त डी स्क्वेअरच्या टर्म, डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ए स्क्वेअर. ही महत्वाची लाईन आहे बा, डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ए स्क्वेअर. हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे बा. सो इक्वेशन विल बिकम वाय पी इक्वल टू 1/phi ऑफ मायनस ए स्क्वेअर इंटू साइन ऑफ ए एक्स प्लस बी. कंडिशन तीच असेल काळजीसारखी, फाय ऑफ मायनस ए स्क्वेअर शुड नॉट बी इक्वल टू 0. कालच झालं तर आपलं डिनॉमिनेटर 0 झाला तर फंक्शन इन्फिनिटी होईल, इन्फिनिटी चालणार नाही, बरोबर. आणि जर ते 0 झालं तर आपण काय म्हणतो त्याला, केस ऑफ फेल्युअर. ही प्रोसेस सेम आहे, लाईक केस 1. पुढची फेल्युअरची केस सेम आहे, फक्त रिप्लेस कसं करायचं. रिप्लेस लक्षात घ्या, रिप्लेस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर, रिप्लेस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. आणि केस ऑफ फेल्युअर सेम असेल पाहिजेमध्ये. कुठली केस ऑफ फेल्युअर असेल तर, इफ फाय ऑफ मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 0. 0 असेल तर काय करायचंय, काल शिकलो आपण, आठवतंय कोणला. तर केस ऑफ फेल्युअर असेल तर आपण काय करतो, येस, डेरिव्हेटिव्ह घेतो. गुड. अजून काय करतो, अजून काहीतरी करतो की, कॉन्स्टंट नाही, काय करतो एक्झॅक्टली, डेरिव्हेटिव्ह घेतो. हा बरोबर,
मल्टिप्लाय बाय एक्स करतो, न्यूमरेटरला एक्सने मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे काय होईल एक्स बाय फाय डॅश ऑफ मायनस ए स्क्वेअर असं करतो आपण इंटू साइन ऑफ एक्स प्लस बी. जोपर्यंत ही केस ऑफ फेल्युअर आहे तोपर्यंत आपली प्रोसेस कंटिन्यू राहते पहा. म्हणजे जर फाय डॅश ऑफ मायनस ए स्क्वेअर जरी झिरो आलं तरी परत आपण काय करणार, परत एक्सने मल्टिप्लाय करणार. एक्सने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल ते, तर एक्स स्क्वेअर येईल बा खाली आणि खाली डबल डेरिव्हेटिव्ह येईल. म्हणजे जोपर्यंत केस ऑफ फेल्युअर येईल तोपर्यंत आपण काय करायचंय, एक्सने मल्टिप्लाय करत राहायचे आणि डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट करत राहायचे. केस ऑफ फेल्युअरचं लॉजिक सेम आहे, केस ऑफ फेल्युअरचं लॉजिक सेम आहे. हे प्रत्येक ठिकाणी येत नाही पहा. केस ऑफ फेल्युअर येते कुठं, तर फक्त केस नंबर 1, 2, 3 ह्या 3च केसमध्ये येते, पुढे येतच नाही. केस ऑफ फेल्युअर आहे पुढे, पण याच्यावरच डिपेंड आहे समजायचं. कारण आपल्या पहिल्या 4 बेसिक केस आहेत, चौथी केस थोडी वेगळी आहे. ही केस नंबर 2 आहे बा, लक्षात घ्या. आता एक्झाम्पल घेणार मी याचं. केस नंबर 2 आधी परत एकदा रिवाइड करतोय. केस नंबर 2 डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द फंक्शन, और काय तुमचं फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस बी, और एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस बी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तेही फक्त साइन किंवा कॉस, टॅन कॉट सेक नाही. परत सांगतो, साइन किंवा कॉस असेल तर केस कशी ऍप्लिकेबल होते, तर काय करतो आपण डी स्क्वेअर, फक्त डी स्क्वेअर बरं का. तर डीचं काय करायचं हे नंतर सांगेल एक्झाम्पलमध्ये. तुम्ही म्हटलं डी स्क्वेअरला रिप्लेस करायचं, जो डी असेल तिथे काय करायचं, तर डी असेल तिथे काय करायचं ते मी एक्झाम्पलमध्ये सांगतो काय करायचं. कारण त्याला आपल्याला केस ऍप्लिकेबल कशी, फक्त डी स्क्वेअर असेल तर आणि तरच तुम्ही मायनस ए स्क्वेअरने रिप्लेस करू शकता. फेल्युअरचं लॉजिक सेम आहे, त्याचं लोड घ्यायची गरज नाही. फेल्युअरचं लॉजिक सेम आहे पहा. एक्सने मल्टिप्लाय करा, डेरिव्हेटिव्ह घ्या, परत फेल आलं एक्सने मल्टिप्लाय करा, डेरिव्हेटिव्ह घ्या, असं आहे ते. जास्त लोड घेण्याची गरज नाही. गाठी ही झाली केस नंबर 2चं बेसिक लॉजिक. आता मी एक एक्झाम्पल घेतो आणि मग तुम्हाला विचारतो, समजतं का. एक एक्झाम्पल घेतो बा, एक्झाम्पल घेतल्याशिवाय ते लक्षात येत नाही. एक सोपं एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल आहे समजा सॉल्व, बेसिक एक्झाम्पल घेतो पहा एक मी. डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू कॉस 3x. डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू कॉस 3x. ठीक आहे. आता दोन्ही काढू आपण, वायसी आणि वायपी. दोन सोल्युशन काढावं लागतात, एक कॉम्प्लिमेंटरी फंक्शन एक आणि एक पर्टिक्युलर इंटिग्रल. एक एक सुरू करू आपण. टू फाइंड वायसी, वायसी माहिती तुम्हाला. टू फाइंड वायसी विल कन्सिडर ऑक्झिलरी इक्वेशन फाय ऑफ डी इज इक्वल टू 0. फाय ऑफ डी इक्वल टू 0 म्हणजेच काय, डी स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स काय येतील, कोण सांगू शकतं. फॅक्टर काढावं लागतील. येस, नो वन. फॅक्टर्स यायला पाहिजेत. डी मायनस I1 अँड डी प्लस I1. करेक्ट. आय म्हणजे इमेजिनरी येणार पहा. करेक्ट, व्हेरी गुड. फॅक्टर मी डायरेक्टली असं पण लिहू शकतो, आपल्याला डायरेक्ट रूट्स पाहिजेत. डी स्क्वेअर इक्वल टू -1 आणि त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं, -1चं स्क्वेअर रूट काय येणार, तर प्लस और मायनस आय येईल. कारण माहिती आहे -1 म्हणजेच काय घेतो आपण, आय स्क्वेअर असतं. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार, तर प्लस और मायनस आय येईल. दॅट मीन्स दीज रूट्स आर इमॅजिनरी. दीज रूट्स आर इमॅजिनरी. राईट. इमॅजिनरी असेल तर सोल्युशन कसं लिहितो आपण, वायसी इक्वल टू, इमॅजिनरी असेल तर सोल्युशन बघा आलं होतं की नाही लक्षात नाही माझ्या एक्झाम्पलमध्ये. तर रिअल पार्ट याचा ईच्या पॉवरमध्ये येईल. रिअल पार्ट नाहीच आहे याच्यामध्ये, फक्त इमॅजिनरी आहे, म्हणजे e⁻⁴x. आणि इमॅजिनरी पार्ट कोड कसा घेतो आपण, तर एकदा कॉस सोबत, म्हणजे C1 कॉस किती आहे, x. इमॅजिनरी पार्ट किती आहे, तर 1 आहे. आयचा कोएफिशियंट किती, 1. सो कॉस x. आणि एकदा साइन सोबत C2 साइन x. C1 cos x प्लस C2 sin x. e⁻⁴x लिहिण्याची गरज नाही, कारण e⁻⁴x इज नथिंग बट 1. सो yc becomes C1 cos x प्लस C2 sin x. काल जर एक्झाम्पलमध्ये झालं नसेल
तर हे लक्षात ठेवा की इमॅजिनरी रूट्स असेल तर कसं सॉल्व्ह करतो आपण. इमॅजिनरी असेल तर काय करतो आपण, तर रिअल पार्ट हा ईच्या पॉवरमध्येच असतो आणि इमॅजिनरी पार्ट एकदा कॉस सोबत आणि एकदा साईन सोबत. इमॅजिनरी पार्ट कुठला आहे तुमचा, तर आय प्लस ऑर मायनस आय. इमॅजिनरी पार्ट किती, 1. आय हा इमॅजिनरी पार्ट नाही, तर आय इंडिकेट्स इमॅजिनरी पार्ट. आयच्या सोबत आयचा कोएफिशियंट जो असेल तो इमॅजिनरी पार्ट असेल. इथे आयचा कोएफिशियंट 1 आहे, सो इमॅजिनरी पार्ट 1x म्हणजे कॉस एक्स घेतलं पहा. एकदा कॉस एक्स आणि एकदा साइन एक्स. रिअल पार्ट नाहीच आहे त्यामुळे e⁻0x घेतलं आपण. जसं फक्त रिअल असेल तर ई घेतो, कॉस आणि साइन येत नाही, आणि इमॅजिनरी असेल तर कॉस आणि साइन घ्यावं लागतील आपल्याला. रिअल पार्ट ई सोबत आणि साइन आणि कॉस सोबत इमॅजिनरी पार्ट. हे झालं तुमचं YC झालं पहा. ठीक आहे. आपलं मेन टार्गेट इथे आहे आता आपल्याला जे शिकायचं, आता जी केस पाहतोय आपण ती, टू फाइंड YP. लक्ष द्या सर्वांनी. YPचा काय फॉर्म्युला आहे, YP इक्वल टू 1/φ(d) इंटू f(x). आता फंक्शन लिहून घेतो मी. 1/, व्हॉट इज φ(d)? तर d² प्लस 1 इंटू कॉस 3x. आता लक्षात द्यायचं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं की लगेच केस नंबर 2 आठवली पाहिजे. काय सांगते केस नंबर 2? तर d² इज रिप्लेस बाय, बरं का, d² इज रिप्लेस बाय मायनस, आधी मायनस घेऊन ठेवा, a². a किती आहे? a म्हणजे x चा कोएफिशियंट ऑफ x इज नथिंग बट a, दॅट इज 3. So I will write here d² is equal to -9. d² is replaced by -9. बरोबर. आपला फॉर्म्युला काय आहे, d² is replaced by -a². हा फॉर्म्युला आहे तुमचा. मग d² is equal to मायनस साइन बाजूला ठेवायचं. काही जण मायनसचा स्क्वेअर प्लस करतात म्हणून सांगतो मी. आधी मायनस साइन नोट करा, देन गो फॉर a. व्हॉट इज a हियर? दॅट इज 3. सो यू विल राईट 3² दॅट इज इक्वल टू 9. म्हणजे d² च्या ऐवजी किती घ्यायचे, -9. So YP can be written as 1/-9 plus 1 into cos 3x. Final answer minus इथे येईल 1/8 into cos 3x. संपलं. दिस इज व्हॉट YP. हे एकदम बेसिक एक्झाम्पल होतं पहा तुम्हाला समजण्यासाठी की केस नंबर 2 कशी अप्लाय करतो. YC झाला, YP झाला, टोटल सोल्युशन लिहून ठेवायचं दोघांची ऍडिशन. YC प्लस YP that is equal to C1 cos x plus C2 sin x minus 1/8 into cos 3x. हे तुमचं फायनल आन्सर झालं पैकीचं खालचं. YP कसं काढलं लक्षात घ्या. d² इज रिप्लेस बाय -a². कॉन्सेप्ट लक्षात आली का पहा. अजून एक्झाम्पल घेणार मी थोडंसं वेगळं, पण एकदा बेसिक कॉन्सेप्ट लक्षात आली का याच्यामध्ये विचारणार. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये विचारून घ्या. नो डाऊट. रुजुल सेज नो डाऊट. ओके. बाकी कोणाला? नो सर. ओके ओके ओके. अथर्व डाऊट आहे की काही? बोलत जा जरा. नो सर. फाईन. बाकी कोणाला डाऊट नाही? जायचं पुढे. ओके. तर मी अजून एक एक्झाम्पल घेतो बा. आता थोडंसं वेगळं आहे बरं का. आता याच्यामध्ये लक्ष द्या. YP वर कॉन्सन्ट्रेट करा. YC वगैरे तुम्हाला जास्त वेटेजचं नाही आहे, पण ते येऊन पण जाईल. प्रत्येक एक्झाम्पलला थोडं थोडं आपण प्रॅक्टिस करत राहतो बा. आता बा एक एक्झाम्पल घेतो थोडंसं वेगळा, लक्षात द्या. आपण YP काढूयात याच्यामध्ये. फाइंड YP. मी फक्त डायरेक्ट घेतो पहा. आता तुम्हाला YP शिकवायचं आहे ना मला. फाइंड YP फॉर व्हॉट विच एक्झाम्पल? d² minus 3 plus 2 into y is equal to sin x. आता एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे बा. d² minus 3 plus 2 into y is equal to sin x. YP आहे तुमचं. YP काय आहे तुमचा फॉर्म्युला लिहून घ्या अगोदर. 1/φ(d) इंटू f(x). ठीक आहे. तर असं येईल बा 1/, व्हॉट इज φ(d)? तर d² minus 3 plus 2 into sin x. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हटलं की केस नंबर 2 आपल्याला आठवली. काय होती केस नंबर 2? तर d² इज रिप्लेस बाय -a²
म्हणजेच काय तर मायनस ए किती ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट दॅट इज इक्वल टू 1. सो आय विल राईट हिअर -1 म्हणजे डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय नाव -1 ने डी स्क्वेअरला रिप्लेस करायचं आहे. डी स्क्वेअर बरं का, डीला हात लावायचं नाही, त्याच्यामध्ये डी आहे म्हणजे फक्त जिथे जिथे डी स्क्वेअर आहे तिथे आपण काय लिहिणार तर -1 लिहिणार. पहा म्हणजे कसं लिहिणार इथे 1 बाय डी स्क्वेअरचं किती इथे -1, डीला हात लावायचा नाही, -3d + 2 इंटू साइन एक्स. पहा आपल्या केसमध्ये अलाउड काय फक्त डी स्क्वेअर रिप्लेस करणं, हे जास्त महत्वाचं आहे. पहा मी सारखं सारखं जोर का देतोय तर खूप महत्वाचं आहे. इथं चुकत असतं, काही जण डी ची व्हॅल्यू पण टाकतात. नाही, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, यू कॅन रिप्लेस ओनली डी स्क्वेअर नॉट अ डी. डी ला हात लावायचा तुम्हाला अधिकार नाही. कुठे तर डिनॉमिनेटरला. हे कसं होईल पहा, असं येईल पहा, हे 1 - 3d, हे -1 + 2 ला मी घेतला, 1 - 3d इंटू साइन एक्स. आता एक्झाम्पल सॉल्व्ह झालं का तर नाही झालं, कारण काय तर डी तसंच राहिला तुमचा. आता डी ॲज इट इज राहिला आपला. पहा मग डी स्क्वेअर अलाउड आहे, डी तर ॲज इट इज राहिला. आता काय करायचं हा प्रश्न राहिला. पाहता आपल्याकडे आता मेन पार्ट सुरू झाला तुमचा. काय आता डी स्क्वेअर अलाउड आहे रिप्लेस करायला. एक्झाम्पल तर सॉल्व्ह झालं नाही, पण आता डी आहे. आता काय करायचं तर काय करायचं अशा वेळेस लक्षात घ्या, आपल्याला डी स्क्वेअर पाहिजे ना, मग डी स्क्वेअर आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर मी काय करतोय बा, 1 - 3d चा कॉन्ज्युगेट घेऊन त्याला मल्टिप्लाय डिवाइड करतो. आता कॉन्ज्युगेट म्हणजे काय तर साइन बदलून त्यांनी प्लस मायनस करायचं, सॉरी मल्टिप्लाय डिवाइड करायचं. पहा आता 1 - 3d ला मी 1 + 3d घेतलं, त्यांनी वरती मल्टिप्लाय आणि खाली डिवाइड केलं, म्हणजे मिनिंग तुमचा काय राहील सेम राहील. पहा बघा हे महत्वाचं बरं का, इंटू साइन एक्स तुमचं तसं राहू द्या. इम्पॉर्टंट स्टेप, IMP स्टेप, बरोबर IMP स्टेप आहे. पाय काय केलं आपण कॉन्ज्युगेट घ्या, म्हणजे मायनस असेल तर प्लस करा, त्यांनी मल्टिप्लाय डिवाइड करा, म्हणजे मिनिंग पण सेम राहील. आता डी स्क्वेअर आता कसा येईल तर सिंपल येईल. बघा आता हे न्यूमरेटरचा काय प्रॉब्लेम नाही, न्यूमरेटर तसाच ठेवा. खाली काय येणार फॉर्म्युला, 1 + 3d इंटू 1 - 3d, a + b इंटू a - b. ऐकलं असेल, a + b इंटू a - b, इट बिकम्स a² - b². बरोबर, -3d चा स्क्वेअर 9d² इंटू साइन एक्स. कुठला फॉर्म्युला वापरला आपण इथे तर a + b इंटू a - b इज इक्वल टू a² - b². हा तुमचा फॉर्म्युला वापरला पहा आपण इथे, हे लिहून ठेवलं इथं फॉर्म्युला. a + b इंटू a - b इज इक्वल टू a² - b². सो 1 म्हणजे a झाला आणि 3d म्हणजे b झाला. पहा 1 चा स्क्वेअर 1 - 3d चा स्क्वेअर किती तर 9d². आता आलाय का पहा डी स्क्वेअर. बघा आता डी स्क्वेअर आला इथे. आता तुम्ही डी स्क्वेअरला घेऊ शकता काय तर मायनस किती 1. आता मागेच घेतलं नाही आपण, डी स्क्वेअर इक्वल टू -1. इथे न्यूमरेटर मी असा ठेवतो 1 + 3d. आता 1 - 9 इंटू परत डी स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू साइन एक्स. सिम्प्लिफाय करू, हे किती होईल पहा, डिनॉमिनेटर जर आपण पाहिला तर तो 10 होईल पहा टोटल. 1/10 इंटू 1 + 3d इंटू साइन एक्स. आता चला डिनॉमिनेटरचे जे काही डी होते ते सर्व निघून गेले, काम झालं. बट न्यूमरेटरचा जो डी आहे एक शिल्लक राहिलाय. जोपर्यंत डी जात नाही तोपर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह झालं नाही. आता डी म्हणजे काय तर डी म्हणजे d/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे न्यूमरेटरच्या डीचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण न्यूमरेटरचा डी म्हणजे काय तर सिम्पली डेरिव्हेटिव्ह. आपल्याला केस आहेत त्या 1/, फॉर्म्युला काय 1/5 ऑफ डी डिवायडेड बायच्या डी साठी आपल्याकडे केस आहेत. आपल्याला काय पाहिजे तर न्यूमरेटरचं, म्हणजे इथे काय करायचं आता शेवटच्या स्टेपला फक्त मल्टिप्लाय करायचं. काय तर 1 इंटू साइन एक्स प्लस 3 इंटू डी साइन एक्स. लक्षात घ्या 3 इंटू डी साइन एक्स. ही स्टेप एक महत्वाची आहे. दुसरी IMP स्टेप नंबर 2. संपलं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह होते. न्यूमरेटरच्या डीचं काय करायचंय, डिनॉमिनेटरचं डी कसा डी स्क्वेअर करायचं ते मी सांगितलं. आता न्यूमरेटरचं डी तर सिंपल मल्टिप्लिकेशन करा, बस करून टाकलं मल्टिप्लिकेशन. 1/10 इंटू काय लिहिते साइन एक्स प्लस 3 इंटू डी साइन एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज 3 इंटू काय लिहिणार आपण इथे कॉस एक्स. डी फॉर डेरिव्हेटिव्ह झाला हा तुमचा YP. तुमचं एक्झाम्पल रेडी झालं पहा. बरोबर, YP इक्वल टू 1/10 इंटू साइन एक्स प्लस 3 cos x. पहा हे महत्वाच्या स्टेप्स होत्या, मी मार्क करतोय पहा, इम्पॉर्टंट स्टेप हायलाइट करतोय.
फर्स्ट स्टेप होती तुमची डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय -1, हे तुमच्या लक्षात आलं, व्हॅल्यू टाकली. फक्त डी स्क्वेअर रिप्लेस करायचा, डी ला टच करायचं नाही. मग आता डी स्क्वेअरला टच करायचं, डी ला नाही, तर मग सॉल्व्ह कसं करायचं? तर काय करायचं, इम्पॉर्टंट स्टेप पुढची, कॉन्ज्युगेट घेऊन त्यांनी मल्टिप्लाय डिवाइड करा. 1 - 3d होतं, मी 1 + 3d केलं, त्यांनी मल्टिप्लाय डिवाइड केलं बा, बरोबर. मल्टिप्लाय डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला फॉर्म्युला यूज केला a² - b²चा, अँसर आलं डी स्क्वेअर भेटला, व्हॅल्यू टाकली, सॉल्व्ह झालं. बट आता न्यूमरेटरचा डी काय, तर सिम्पल मल्टिप्लिकेशन करायचं, सरळ सरळ मल्टिप्लिकेशन केलं का तुम्हाला अँसर मिळाले 1 × sin x + 3 × d sin x, आणि डी फॉर अ डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पाहिजेमध्ये, एक डायरेक्टली असेल एक्झाम्पल, आणि एक हे जिथे डी स्क्वेअर नाही तिथे काय, हे या केसमध्ये खूप महत्वाचं आहे बा. आणि मोस्टली याच्यावरती क्वेश्चन येतोच तुम्हाला. केस नंबर 1, 2 ते 4 पर्यंत इम्पॉर्टंट आहे ते येणार म्हणजे क्वेश्चन पहा. हे डी स्क्वेअरचं काय करायचंय, किंवा डी कसा सॉल्व्ह करायचा, डी स्क्वेअर आल्यानंतर आपण काय करतो, डीची टर्म आली तर त्याला डी स्क्वेअर कसं कन्वर्ट करायचं हे आपल्याला पाहिजे. लक्षात आले? आता एक्झाम्पल मला सांगा, आता याच्यामध्ये डाऊट विचारा. सर हां, आपण इकडं 1 + 3d वरती मल्टिप्लाय केलं, खाली डिवाइड केलं, हां दोन्हीकडे. बरोबर. स्टेप लॉजिकल स्टेप प्रत्येक इक्वेशनला सेम राहते, काही इक्वेशन नुसार चेंज होईल. आता एक्झाम्पल, लॉजिक सेम आहे, फक्त कंटेंट बदलते. आता 1 - 3d आहे, तिथं काहीतरी वेगळे आहे ना, कॉन्ज्युगेट घ्यायचं. बाकी स्टेप सगळे सारखेच राहील. लॉजिक तेच आहे ना, डी स्क्वेअर करण्याचं लॉजिक हेच, वेगळं नाही. आता तुम्ही जर याच्याऐवजी दुसरं काय घेतलं, 5d + 2 घेतलं, तर वरती कॉन्ज्युगेट काय येईल, 5d - 2 येईल. आलं लक्षामध्ये? लॉजिक तेच, डी स्क्वेअरचं लॉजिक तेच, मल्टिप्लाय डिवाइड करा, डी स्क्वेअर येऊन जाईल तुमचा. फक्त कंटेंट एक्झाम्पलमध्ये काय असेल ते कंटेंट बदलतील ना, लॉजिक तेच, लॉजिकमध्ये काय प्रॉब्लेम नाही. अजून काय? थोडा जड आहे, पण हळूहळू जायचं आपल्याला त्याला, हे महत्वाची म्हणजे मला पुढे जायला. हां शुभम. सर, हां, जर न्यूमेरिकल मध्ये डी स्क्वेअर नसेल तर मग डी स्क्वेअर घ्यायचा का, मग अज्युम करायचा? ॲज्युम काहीच नसतं करायचं कधीच, लक्षात ठेवा. एक्झाम्पलमध्ये काहीच ॲज्युम नाही करायचं. डी स्क्वेअर तर येणारच ना कमीत कमी, कारण आपण हायर ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन शिकतोय. कमीत कमी डी स्क्वेअर पासून पुढचे एक्झाम्पल असतील तुम्हाला, आहे की नाही? आणि जर डी क्यूब वगैरे आला तर? हो येईल ना, सांगू ना, डी एक्झाम्पल येईल ना प्रॅक्टिसला. डी क्यूब आलं तर त्याला स्प्लिट करावं लागतं डी स्क्वेअर × डी मध्ये. हां, मग परत तो डी स्क्वेअर सॉल्व्ह होतो, मग डी राहतो, डीला परत आपण जे केले तेच त्या गोष्टी येतील आपल्या एक्झाम्पलमध्ये. फक्त हे लॉजिक मात्र लक्षात ठेवा, डी स्क्वेअर कसा करायचा, बस एवढंच लक्षात ठेवा. मग डी क्यूब येऊ द्या, डी क्यूबला आपण सॉल्व्ह करू. ओके. अजून कोणी? आपण मिक्स एक्झाम्पल घेणार आहे, त्याच्यामध्ये ह्या केसेस परत येतील, नो वरीज. एनीबडी हॅज एनी डाऊट? जायचं पुढे? येस सर. ओके ठीक आहे, मी पुढे जातोय आता. आता हे झालं केस नंबर 2. इथे साईन असो कॉस असो सेमच करायचा, लक्षात घ्या. आता पुढच्या केसमध्ये जातोय पहा मी शॉर्टकट. आता पुढची केस का लगेच घेतोय, तर ही दुसरी आणि तिसरी केस एकदम रिलिव्हंट आहे, एकदम सारखी आहे, फक्त 5% बदल आहे. 5% म्हणण्यापेक्षा 2%च म्हटलं तरी चालेल आपल्याला, बरोबर. तर केसमध्ये पहा काय आहे, f(x) काय आहे ते पहा, काय दिसतं पहा बदल, साइन h(x + b) और cos h(, म्हणजे ट्रिग्नोमेट्री आहे, पण कुठलं तर हायपरबोलिक फंक्शन आहे पहा. साइन हायपरबोलिक h आणि तो साइन x होता, आता साइन hx आहे, cos x cos hx हायपरबोलिक असेल तर काय करायचं. एकदम सेम आहे. जर मागचं लक्षात आलं तर हे आलं समजायचं तुम्ही. मी जे म्हणायचो ना 2 केस कॉपी आहेत, तर ह्या 2 आहे. ही केस आहे, केस नंबर 2 आणि 3. त्यामुळे हिला जस्ट आपण एक ओव्हरलुक करूयात. याला फॉर्म्युला सेम राहील, 1/5 × f(x), व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, 1/5 × सपोज साइन h(x + b), कुठलंही चालतं, साइन h किंवा कॉस h. नाव ऐकले असतील तुम्ही हायपरबोलिक फंक्शनचे पहा, साइन हायपरबोलिक और कॉस हायपरबोलिक. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, इथे पण डी स्क्वेअरच कन्सिडर करायचं आहे, जसं मागच्या याच्यात होतं ना डी स्क्वेअर, आत्ताही तेच करायचं डी स्क्वेअर. फक्त एक छोटासा बदल आहे पहा इथे. काय बदल आहे, मागच्या केसमध्ये आपण काय केलं, रिप्लेस केला डी स्क्वेअर बाय
मायनस ए स्क्वेअर. मायनस ए स्क्वेअर होता. आता काय लिहितोय बा, रिप्लेस डी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. फक्त मायनस नाही, फक्त मायनस साईन नाही, बस एवढाच एकदम छोटासा बदल आहे. बाकी सर्व प्रोसेस सेम आहे. डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय ओनली ए स्क्वेअर, नॉट अ मायनस. फक्त साईन मध्ये बदल आहे. साईन किंवा कॉस मध्ये मायनस ए स्क्वेअर आणि साईन एच किंवा कॉस एच मध्ये प्लस ए स्क्वेअर. बस फिनिश, बदल संपला. एवढंच होतं आपला विषय, एवढा होता. फक्त लक्षात आले. फक्त ए स्क्वेअर घ्यायचे म्हणजे फंक्शन कसं आहे, वाय पी इक्वल टू 1/5 ऑफ ए स्क्वेअर इंटू साइन एच ऑफ एक्स प्लस बी. कंडिशन तीच आहे, फाय ऑफ ए स्क्वेअर शुड नॉट बी इक्वल टू 0. म्हणजे केस ऑफ फेल्युअर तुमच्या त्याच असतील. कशा, जर 0 झालं तर काय करायचं बा, हे सेम प्रोसेस आहे, काय सांगण्याची परत गरज नाही आता तुम्हाला. एक्सने मल्टिप्लाय करत चला, डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह घेत चला. म्हणजे बेसिकली काय करणार आपण, तर फक्त डी स्क्वेअरच्या ऐवजी प्लस ए स्क्वेअर घ्यायचा, बस. बाकी काही करायची गरज नाही. बस एकदम सिंपल असे पहा. लक्षात आलं की मी काय बोलतोय ते, प्लस ए स्क्वेअर. मागाशी मायनस होतं, आता प्लस. एक छोटं एक्झाम्पल याचं पण सांगतो, म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात राहून जाईल लगेच हा विषय. समजा एक एक्झाम्पल घेऊया वायपी साठी आपण. डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू कॉस एच ऑफ 2x मायनस 1, असं काहीतरी एक्झाम्पल आहे पहा. वायपी काढायचा फक्त आपण, फक्त वायपी काढू इथे. वायसी याचा मागाशीच काढला आपण, या डी स्क्वेअर प्लस 1चा वायसी. वायपी साठी काय फॉर्म्युला लिहितो अगोदर मी, 1/5 ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स. ठीक आहे. मग काय येणार इथे, 1/5 ऑफ डी स्क्वेअर प्लस 1 इंटू व्हॉट इज एफ ऑफ एक्स, तर कॉस एच ऑफ 2x मायनस 1. कॉस एच ऑफ 2x मायनस 1 असं आहे. आता आपली केस काय सांगते, हायपरबोलिक फंक्शन, तर रिप्लेस डी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. ए म्हणजे एक्सचा कोएफिशियंट, तो 2 आहे, म्हणजे 2 चा स्क्वेअर किती, तर 4. इथे लिहिणार मी रिप्लेस डी स्क्वेअर इक्वल टू 4. डी स्क्वेअर इक्वल टू 4 करा, संपलं तुमचं. म्हणजे वायपी काय येईल तुमचा, 1/4 प्लस 1 इंटू कॉस एच ऑफ 2x मायनस 1. या मायनस 1चा आपल्याला काही घेणं नाही पाहिजे, याचा कधी विचार नाही करायचा. आपल्याला फक्त पाहिजे एक्सचा कोएफिशियंट पाहिजे. आन्सर काय तुमचं फायनल, 1/5 इंटू कॉस एच ऑफ 2x प्लस 1. झालं, फिनिश. मागची केस लक्षात आलेली असेल तर या केसमध्ये माझ्या मते काही डाऊट नाही यायला पाहिजे. फक्त काय याच्यामध्ये प्लस आणि मायनस साईनचा डिफरन्स आहे फक्त. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन एक्स और कॉस एक्स मध्ये डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ए स्क्वेअर, आणि हायपरबोलिक मध्ये डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय प्लस ए स्क्वेअर. बस एकदम असं छोटंसं आणि सोपं झालं पाहिजे. म्हणजे इथे मी थोडक्यात समराईज करून ठेवतो. इथे काय असं समराईज, साइन ए एक्स प्लस बी और तुमचा कॉस ऑफ ए एक्स प्लस बी असं असेल तर काय करायचं तुम्ही, डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ए स्क्वेअर. आणि दुसरं तेच फंक्शन जर हायपरबोलिक ट्रिग्नोमेट्री मध्ये असेल, साइन एच ऑफ एक्स प्लस बी और कॉस एच ऑफ एक्स प्लस बी, हे जर असं असेल तर यू विल राईट हिअर डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय सिम्पली ए स्क्वेअर. सिंपल. आता सांगा मला ही दुसरी केस, तिसरी केस लगेच लक्षात यायला पाहिजे, सेमच आहे. 2 आणि 3 एक्झॅक्टली सेम आहे, थोडासा बदल प्लस मायनस बस. केस लक्षात आली का पहा फक्त. यस, एनीबडी हॅज एनी डाऊट. आपल्याला महत्वाच्या केसला जायचं आहे, केस नंबर 4. म्हणजे 4 बेसिक केस होऊन जातील आपल्या. ठीक आहे, लक्षात आलं. रुजुल ओके म्हणतोय. शुभम, प्रसादचा आवाजच नाही ऐकला मी अजून. ओके सर. ओके, सुदर्शन. ओके ओके. कोणी, माधुरी, प्रणव, नीरजचा पण आवाज नाही ऐकला अजून. ओके सर. फाईन. सुदर्शन आहे का, गेला? सुदर्शन म्यूटवर आहे. ठीक आहे, ओके.
ठीक आहे. आता इम्पॉर्टंट केस, बेसिक केस मधली पुढची केस, सर्वात महत्वाची केस पहा. शॉर्टकट मेथड, केस नंबर 4, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एम. दिसायला एकदम सोपी आणि बऱ्यापैकी मुलं चुकतात पहा. म्हणजे काय असणार इथे, एक्स रेस टू एम म्हणजे एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू 4, एक्स रेस टू 5, एक्स रेस टू 6 म्हणजे एक्सच्या पॉवरमध्ये. म्हणजे अशी केस असेल. फॉर एक्झाम्पल एक्स असेल किंवा एक्स स्क्वेअर असेल किंवा एक्स क्यूब असेल, अल्जेब्रिक फंक्शन बेसिकली. असं काय असेल तर काय करायचं बरोबर. असं काय असेल तर काय करायचं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एम आहे म्हणजे एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू 4 वॉट एव्हर काही असेल तर काय करायचं. सोपं आहे बा, लक्षात घ्या. समजायला सोपी पण एक्झाम्पल मात्र लॉजिकल आहे बरं का. हे महत्वाची केस आहे, खूप लक्ष द्यायचं बारीक पाहिजेकडे. हे 4 महत्वाचे केस झाले. पहिली, सेकंड आणि थर्ड तर आपली कॉपीच होती, आपण पाहिली. त्याच्यामध्ये जास्त काही टेन्शन घ्यायचं काम राहिलंच नाही. पहिली केस आपण कालच पाहिली होती इन डिटेल. आणि आता फोर्थ झाली म्हणजे आपलं समजायचं टेन्शन संपलं. तर काय बा फोर्थ केसमध्ये लक्षात घ्या. पुढची स्टेप पहा. फंक्शन आधी लिहून घ्या फॉर्म्युला केसमध्ये 1/phi ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स. दॅट मीन्स वाय पी इक्वल टू 1/phi ऑफ डी इंटू एक्स रेस टू एम. आता सिंपल लॉजिक काय करायचं, जो फाय ऑफ डी आहे ना डिनॉमिनेटरचा, त्याला न्यूमरेटरला शिफ्ट करायचंय. म्हणजे काय येईल, फक्त वाय पी इक्वल टू फाय ऑफ डी रेस टू -1 येईल बा इंटू एक्स रेस टू एम. पहा, फाय ऑफ डी न्यूमरेटरला शिफ्ट केलं इन्व्हर्स होईल का नाही त्याचा. 1/x ला आपण कसं घेतो, एक्स रेस टू -1 लिहितो तसा प्रकारे. मग 1/phi ऑफ डी ला कसं लिहिणार, फाय ऑफ डी रेस टू -1, फाय ऑफ डी रेस टू -1. आणि या फाय ऑफ डी रेस टू -1 ला एक्सपांड करायचंय. काय करायचंय, फाय ऑफ डी रेस टू -1 ला एक्सपांड करायचे फक्त बरोबर. युझिंग कुठलं थेरम वापरावं लागेल तर बायनॉमियल थेरम. आता डायरेक्टली एक्सपांड करता येत नाही. आता सिंपल आहे, समजा तुमच्याकडे जर असं असतं काही एखादा असं a+b ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर तुम्ही इझिली एक्सपांड करू शकता, किंवा ब्रॅकेट क्यूब आहे तर तुम्ही इझिली एक्सपांड करू शकता. मग ज्यावेळेस तुमचा पॉवर काय होत चालतो 4, 5, 6 होतो त्यावेळेस थोडंसं डिफिकल्ट होत चालतं. जर तुम्हाला हेच जर दिलं a+b रेस टू 5 दिलं तर तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, अरे कसं एक्सपांड करू. आता जर हेच पॉवर जर निगेटिव्ह असतील, a+b ब्रॅकेट स्क्वेअर तुम्ही करू शकता, प्लस बट a+b रेस टू -2 असेल तर परत क्वेश्चन मार्क आहे. हा फॉर्म्युला जे आहे ते a+b ब्रॅकेट स्क्वेअर आणि क्यूब साठी, रेस टू -2 -3 साठी नाहीत. मग हे कसे एक्सपांड करायचे, तर ते एक्सपांड करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, बायनॉमियल थेरम पहा. आता पूर्ण बायनॉमियल थेरमची आपल्याला इथं गरज नाही. आपल्याला जे लागतं मी त्याचे शॉर्टकट बनवून घेतलेत पहा, ते आपल्याला तुम्हाला सांगा. म्हणजे मला एकच सांगायचं की रेस टू -1चा असा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे नाही. रेस टू -1चा फॉर्म्युला आहे का डायरेक्टली आपल्याकडे, तर नाही. मग नाहीये तर मग काय करायचंय, तर आपल्याला बायनॉमियल थेरमनी त्याला एक्सपांड करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला 2 मी शॉर्टकट बनवून ठेवलेत. 1 - x रेस टू -1 ही एक केस आहे. हे आता बायनॉमियल थेरमनी एक्सपांड केलं तर मी असं लिहिलंय तसंच येईल पहा, 1 + x² x + x² + x³ अँड सो ऑन. किंवा उलटा असेल 1 + x रेस टू -1 इज इक्वल टू, यामध्ये मात्र साईन अल्टरनेट आहेत, 1 - x + x² - x³ + सो ऑन. म्हणजे मायनस असेल तर सर्वांची साईन प्लस आहेत, आणि प्लस असेल तर साईन कसे आहेत, अल्टरनेट आहेत. आता बायनॉमियल थेरमची आपल्याला इथं गरज नाही, आपण आता इथं नाही शिकत आहोत. पण बायनॉमियल थेरमनीच आपण याला एक्सपांड केलेलं आहे. बायनॉमियल थेरमनीच आपण एक्सपांड केले. तर ते काय केलं, कसं आले पाहिजे, 2 केस लक्षात ठेवायचे, 1 - x रेस टू -1 किंवा 1 + x रेस टू -1. मायनस असेल तर सर्व व्हॅल्यू प्लस एक्सचा पॉवर वाढवत जायचा. कुठपर्यंत वाढवत जायचं आहे ते आपल्याला पाहिजे दुसरी केस. किंवा 1 + x असेल तर अल्टरनेट साईन घ्या, एक्सचा पॉवर वाढवत जा. कुठपर्यंत वाढवत जायचं आहे, हे आता इन्फायनाइट, मग इन्फायनाइट पर्यंत करत राहणार का तुम्ही आपण, बरोबर की नाही. डिफिकल्ट आहे ना. हे जर कुठपर्यंत जाईल, एक्स रेस टू n पर्यंत जाईल आणि शेवटी याचा प्लस और मायनस येईल, माहित नाही आपल्याला एक्स रेस टू n, कारण याच्यामध्ये अल्टरनेट साईन आहे म्हणून प्लस और मायनस घेतलंय. याच्यामध्ये सर्व साईन प्लस आहेत, एक्स रेस टू n पर्यंत आहे. मग आपण एक्स रेस टू n पर्यंत करणार का, तर नाही. कधीपर्यंत करायचं, ॲज फार ॲज द डिग्री ऑफ एक्स किंवा पॉवर ऑफ एक्स किंवा ऑर्डर ऑफ एक्स. म्हणजे समजा x² येईल, एक्झाम्पलमध्ये x² असेल तर आपण फक्त x² पर्यंतच एक्सपांड करणार. एक्झाम्पलमध्ये x³ असेल तर आपण x³ पर्यंतच एक्सपांड करणार. एक्झाम्पलमध्ये x असेल तर आपण x पर्यंतच एक्सपांड करणार. लक्षात घ्या, मी लक्षात घ्या काय करायचंय, फॉर्म्युले कुठले वापरायचे लक्षात आले. आता कधीपर्यंत एक्सपांड करायचं, तर जो x आहे आपल्याला राईट हँड साईडला जो एक्सचा जो पॉवर आहे
तो 2 असेल तर तुम्ही स्क्वेअर पर्यंत एक्सपांड करा, 3 असेल तर क्यूब पर्यंत एक्सपांड करा, 4 असेल तर ⁴ पर्यंत एक्सपांड करा अँड सो ऑन. अशी केस आहे. एक्सपांड कुठपर्यंत करायचं असा प्रॉब्लेम आहे. बरोबर. आता याचं एक्झाम्पल घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल. आता सिंपल लॉजिक लक्षात घ्या फक्त. आत्ताच्या केसमध्ये वरती त्याला शिफ्ट करा आणि एक्सपांड करा. बरोबर आहे. वरती शिफ्ट करा आणि एक्सपांड करा, हे दोनच वाक्य. आता याच्यामध्ये पहा, एक्झाम्पल घेतल्याशिवाय तुमचे पूर्ण लक्षात येणार नाही, थोडंसं क्रिटिकल आहे पहा. आता तुम्ही जर फॉर्म्युला पाहिला तर याच्यामध्ये पहा 1+x किंवा 1 - x आहे, म्हणजे पहिली टर्म 1 आहे पहा कंपल्सरी. पण आपलं जर φ(d) त्याच्यात काय आता आहे, समजा एक्झाम्पल असं आहे d² + 3d + 2, याच्यात तर 1 कुठे आहे, वरती घेतलं 1 नाहीच आहे, ते कुठेच नाही 1 नाहीच याच्यामध्ये 1. मग 1 नाही, मग 1 आणावं लागेल ना. त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल, म्हणजे न्यूमरेटरला शिफ्ट करण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी करावं लागते. न्यूमरेटर शिफ्ट करण्याच्या अगोदर काय करावं लागतं, तर जो एक टर्म कॉमन घ्यावे लागते. आता एक्झाम्पल मध्ये कळेल, मी आता तुम्हाला इथे फक्त नोट करून ठेवतो. इथे काय टर्म काय, टेक अ कॉन्स्टंट टर्म कॉमन फ्रॉम डिनॉमिनेटर. कशासाठी करायचं आपल्याला, तर आपल्याला हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. कुठले, 1 - x किंवा 1+x. मग याच्यामध्ये 1 येण्यासाठी आपल्याला काहीतरी कॉमन घ्यावं लागेल. मग कॉमन घ्यायचं काय, तर कॉन्स्टंट टर्म कॉमन घ्यायची. बघ कॉन्स्टंट म्हणजे 2 असेल तर 2 कॉमन घ्या, 3 असेल तर 3 घ्या. बरोबर. आता कॉन्स्टंट टर्म जर नसेल, कधी कधी एक्झाम्पल असं येतं d² असं एक्झाम्पल d² + 2d एवढंच असेल. आता कॉन्स्टंट टर्म आहे का याच्यात, तर नाही. जर कॉन्स्टंट टर्म नसेल तर काय करायचंय, मिनिमम पॉवर ऑफ d म्हणजे 2d कॉमन घ्या. d² आणि 2d मध्ये पॉवर मिनिमम कुठला आहे, तर 2dचा आहे, तर 2d कॉमन घ्यायचे बा, 2d कॉमन घ्यायचे. लक्षात आलं. कॉन्स्टंट टर्म हे लॉजिक एक्झाम्पल मध्ये जास्त क्लिअर होईल बा. आम्ही परत सांगतोय, न्यूमरेटरला शिफ्ट करण्या अगोदरची ऍक्टिव्हिटी द्या, आधी कॉमन घ्या, देन शिफ्ट करा आणि एक्सपांड करा. बरोबर. काय 3 स्टेप आहे तुमच्या. एक्झाम्पल कुठलं आहे तुमचं, x⁻m चं. x⁻m जर असेल तर काय करायचं, तुम्ही आधी काय करा, तुम्ही डिनॉमिनेटरला टर्म कॉमन घ्या, न्यूमरेटरला शिफ्ट करा, देन एक्सपांड करा. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बा. एक थोडक्यात फक्त रफ आयडिया आली की एकदा नजर मारून घ्या. मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. फक्त एक रफ आयडिया नजर मारा. फक्त याच्यावर 2 फॉर्म्युल्यावरती नजर मारा, एकदा वाचून घ्या. आता डाऊट आता मी विचारत नाही तुम्हाला काय, आता एक्झाम्पल सांगतो मग तुम्हाला कळेल की. बघा आता एक एक्झाम्पल पहा बरं का, इंटरेस्टिंग आहे बा. एकदा डोक्यात बसलो नाही हा विसरत नाही कधीच. आपण क्वेश्चन YP काढू, फक्त आपल्याला YP शिकायचं आहे सध्या. फाइंड YP. एक्झाम्पल पहा आता मजेशीर आहे. d² - 4d + 4 × y = x². पहा आता काय केलं, d² - 4d + 4 × y = x². आता नीट लक्ष द्या. x² राईट हँड साईडचं फंक्शन. केस नंबर 4 आठवलं पाहिजे. YP = काय लिहिणार तुम्ही, फॉर्म्युला 1/φ(d) × f(x) लिहिला. नेक्स्ट स्टेप 1/d² - 4d + 4 × x². असं येणार तुमचं. आता मजेशीर आहे. न्यूमरेटरला शिफ्ट करण्या अगोदर मी काय सांगितलंय, डिनॉमिनेटर मधून कॉन्स्टंट टर्म कॉमन घ्यायची विथ साइन. शब्द नीट ऐका माझा, विथ साइन कॉमन घ्यायचे. म्हणजे +4 आहे तर +4 कॉमन घेणार. -4 जर इथे असता तर मी -4 कॉमन घेतला असता. टेक कॉन्स्टंट टर्म, मी लिहून ठेवतो परत, कॉन्स्टंट टर्म कॉमन फ्रॉम कुठून घ्यायची, फ्रॉम डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा dr येतो. बरोबर. पण कशी घ्यायची ती तुम्हाला विथ साइन घ्यायची बा. विथ साइन म्हणजे +- पहा लक्षात ठेवायचं. आता कॉमन घेतलं येईल कसं, तर YP = 4 कॉमन घेतला तर काय होईल, कोण सांगतो बरं इथे काय होईल पाहिजे. यस काय होईल मला सांगा, कॉमन घेतलं काय होईल ब्रॅकेटच्या आतमध्ये,
येस. डी स्क्वेअर मायनस 1d. डी स्क्वेअर मायनस डी सर. डी स्क्वेअर मायनस 1d कोणी जर म्हटलं डी स्क्वेअर मायनस डीच म्हणलं म्हणजे अच्छा हां हा. असं येईल. प्लस वन सर. प्लस 1 येईल. बर अजून काय? कॉमन घ्यायचं म्हणजे तिन्ही टर्म मधून घ्यावं लागेल. डी स्क्वेअर मधून पण घ्यावं लागेल, -4d मधून पण घ्यावं लागेल आणि हा पण घ्यावा लागेल. इथं जाईल इथे येईल 1, इथं जाईल इथे येईल -d. याचं काय? हे तसं ठेवलं तुम्ही. डी मायनस 2. मायनस कसं? स्क्वेअर येतो. कॉमन घ्यायचं. कॉमन म्हणजे काय असतं? मल्टिप्लाय डिवाइडचं असतं, प्लस मायनस नाही. कॉमन म्हणजे तसं नसतं. d-2 लिहिलं तर मग विचित्र होईल. असं काय? याचा अर्थ काय बनला? हे वेगळं झालं. डी स्क्वेअरचा d-2 म्हणजे येस. एकदम बेसिक लॉजिक. हां हां कोण बोललं? बोला. डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1. डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1 नाही ना. हे याच्यामध्ये काय आहे? पहिल्या सेकंड आणि थर्ड टर्म ओके तुमची. पहिल्या टर्मचा प्रश्न आहे माझा. आता तुम्ही म्हणलं ना ठीक आहे, तुमचं सारखं लिहितो मी एकदा. तुमची कन्सेप्ट क्लिअर करून टाकतो कॉमनची. हे पण स्कूलमधलं बरं का, 6th किंवा 7th क्लास, 5thलाच असेल माझ्या मते कॉमन टर्म्स वगैरे. काय झालं? तुम्ही काय कॉमन घेतलं? तुमचं आन्सर असं आहे 4 कॉमन घेतल्यानंतर डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1 येईल. आता 4ने परत मल्टिप्लाय करा, मग ते सेम यायला पाहिजे की नाही? मग किती येईल? 4d स्क्वेअर मायनस 4d प्लस 4. हे असं आलंय. हे आणि प्ले एक्झाम्पल सेम थोडे चुकलं की. कॉमन घेतलं परत मल्टिप्लाय केलं सेम यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? सेम येतंय का? तर नाही. हे चुकतंय ना. काय चुकतंय याच्यामध्ये? एक्स्ट्रा 4 येतोय बा. कॉमन टर्मचं लॉजिक काय असतं माहिती तुम्हाला? जी टर्म कॉमन घेतो ना त्या टर्मने प्रत्येक टर्मला डिवाइड होत असतं. जी टर्म कॉमन घेतो त्या टर्मने प्रत्येक टर्मला डिवाइड होत असतं. कॉमन म्हणजे काय असते? मल्टिप्लिकेशन मध्ये असते. बाहेर काढले मग ते डिवाइड करत चालते. कॉमन टर्म लक्षात घ्या तुम्ही काय बोलतोय. म्हणजे कसं असणार आहे? समजा 2x² प्लस 4x प्लस 2 असेल आणि यातून जर 2 कॉमन घेतला तर ही 2 प्रत्येकाला डिवाइड करत चालतो. मग इथे येतं x², इथे येतं 2x आणि इथे येतं 1. बरोबर का? म्हणजे 2ने प्रत्येकाला डिवाइड केलं, पहिला x² येईल, दुसरा 2x येईल आणि तिसरा 1 येईल. जी टर्म कॉमन घेतो त्याने प्रत्येक टर्मला डिवाइड होत असतो. तर तुमचा आन्सर सेम राहील. म्हणजे काय व्हायला पाहिजे? तर डी स्क्वेअरला डिवाइड व्हायला पाहिजे. डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी आणि प्लस 1 असं यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? बघा आता आलं लक्षामध्ये काय चुकते? जी टर्म कॉमन घेतली परत ब्रॅकेटच्या आत घेतली तर मल्टिप्लाय झालं सेम यायला पाहिजे ना आन्सर. सेम नाही ते म्हणजे चुकतंय आपलं. लक्षात ठेवायचं, जी टर्म कॉमन घेतो त्याने प्रत्येक टर्मला डिवाइड होत असतं. डिवाइड म्हणजे असं येणार. आता मल्टिप्लाय करून पहा 4 ने आतमध्ये बरोबर मॅच होईल पहा तुमचं. 4 4 कट होईल. पहिला येईल डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 4. बरोबर आहे का पहा? येस. आता सांगा मला कॉमन समजले सर्वांना कसा घेतलाय? बेसिक के स्कूल क्वेश्चन. झालंय? कॉमन लक्षात आलंय ना? होप सो आलाय. कोणी विचारलं नाही म्हणजे? आलं. ओके. आता कॉमन घेतलंय 1/4 तो सोडून द्या. त्याचं काही टेन्शन नाही. आपण राहिला आपल्याला न्यूमरेटरला शिफ्ट करायचे. पण आपल्याकडे फॉर्म्युले कसे आहेत? 1 प्लस एक्स किंवा 1 मायनस एक्स. तर मी काय करतो पहा, असं लिहू शकतो पहा. बरोबर का? मी 1 प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी असं लिहू शकतो का पहा? रेस टू -1 उलट लिहिले फक्त. उलट लिहिले फक्त लिहू शकतो ना समजण्यासाठी. प्लस मायनस उलट लिहायला काय फरक पडतो आपल्याला? 1 प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी. याला ब्रॅकेट घेतला म्हणजे कम्पेअर करता येईल तुम्हाला. इथे 1 प्लस एक्सच्या सोबत तिथे कम्पेअर करता येईल तुम्हाला. हा झाला तुमचा 1 प्लस हा झाला तुमचा टोटली
एक्स म्हणजे किती येईल टोटल असं कसं येईल 1 प्लस एक्स रेस टू किती येणार इथे -1 मॅच होईल का नाही 1 प्लस एक्स रेस टू -1 झाली इथे आता काम झालं. आता याला एक्सपांड करायचं काय फॉर्म्युला आपल्याकडे 1 प्लस एक्स रेस टू -1 इज इक्वल टू फॉर्म्युला काय तर 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब अँड सो ऑन असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा. अल्टरनेट साईन घ्यायचे आणि एक्सचा पॉवर वाढवत चालायचा. कुठपर्यंत जायचं ते मी सांगितलं पहा. एक्सची डिग्री किती आहे 2 आहे स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर पर्यंतच जायचे म्हणजे 3च टर्म घ्यायच्यात. कोणी काय बोललं तर ते प्लस प्लस इन मध्ये 1 प्लस एक्स म्हणलं परत गेला मागच्या स्क्रीनला जातो मी. हे बघा शेवटचा फॉर्म्युला काय बायनॉमियल एक्सपान्शननी सॉल्व्ह केले उलट येते मायनस असेल तर सगळे प्लस येतात प्लस असेल तर अल्टरनेट येतं पहा. बायनॉमियल थिअरम वापरून सॉल्व्ह केलेले डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट दिलेत पहा. लक्षात आले प्लस असेल तर अल्टरनेट साईन आहे मायनस असेल तर सर्व प्लस आहे उलट आहे. हा गडबड करायची ना ठीक आहे. आता एक्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे 1 तर काय प्रॉब्लेम नाही फक्त आता मी काय करतो वाय एक्सपांड करतो बरं का 1/4 याचं टेन्शन नाही घेऊ हा बाहेर आहे ब्रॅकेट 1 मायनस व्हॉट इज एक्स d²/4 मायनस डी प्लस एक्स स्क्वेअर d²/4 मायनस डी त्याचा स्क्वेअर इथून पुढे जाण्याची गरज नाही इंटू एक्स स्क्वेअर. का गरज नाही हे तुमच्या हळूहळू लक्षात येईल का गरज नाही ते पण समजेल हळूहळू येईल एकदा सगळे नका खाऊ म्हणजे थोडं थोडं करा ठीक आहे. आता ब्रॅकेट एक्सपांड करूयात आपण ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल 1/4 हे ठीक आहे 1 मायनस इथं असेल येतो मी d²/4 मायनस मायनस प्लस डी करून ठेवतो प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे d² स्क्वेअर d⁴/16 मायनस 2ab 2 इंटू ए इंटू बी हे कसं येणार d³/2 बरोबर आहे का बरोबर का प्लस बी स्क्वेअर ए प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर लिहिला का चेक करा बरोबर आहे ना 2ab 2 इंटू हे 2 कट होईल 2 2 जार 4 म्हणजे 2 होईल ए इंटू बी d² इंटू डी d³ होईल माहिती आहे ना फॉर्म्युला a² मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आय होप की सगळ्यांना माहिती आहे बरोबर का समजलंय. आता काय करायचंय ह्या एक्स स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय करायचंय. आता मल्टिप्लाय करण्याच्या अगोदर एक काम करायचं बा एक्सचा पॉवर किती आहे 2 हा डी फॉर डेरिव्हेटिव्ह आता पहिला डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण एक्सचा तर काय येणार आहे d² इज इक्वल टू काय येईल 2x येईल बरोबर. नंतर डबल डेरिव्हेटिव्ह घेतला d²x² इज इक्वल टू काय येणार तर 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 येईल आणि इथून पुढे ज्यावेळेस जाणार तुम्ही d³x² तर किती होणार 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 बाकीचे सगळे 0 होतील पहा म्हणून पुढचे घेत नाही आपण पहा म्हणजे d⁴ ही जी टर्म आहे d⁴/16 आणि d³/2 ह्या दोन टर्मची गरज आहे का आपल्याला तर नाही कारण काय होणार आहे x² ने मल्टिप्लाय केल्यावर ते 0 होणार आहे घेऊच नका ना. लक्षात आलं काय बोलतो मी d फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x d² डबल डेरिव्हेटिव्ह 2 ट्रिपल पासून बाकी सगळे किती 0 म्हणजे सर्कल जो केलेला पार्ट तो घ्यायची गरज नाही डायरेक्ट मल्टिप्लाय करा काय होईल मल्टिप्लिकेशन 1 इंटू एक्स हे x² मायनस d² म्हणजे किती येते 2 येते पहा इथे लिहून ठेवलंय मग इथे येणार 2/4 प्लस डी म्हणजे किती येते 2x आणि शेवटचा परत d² तो किती आहे तर 2 संपला विषय आपला एक्झाम्पल सॉल्व्ह हे डायरेक्ट लिहून ठेवलं बरं किती याचा वापर करायचा असं लिहून ठेवायचं सोपं जातं d इंटू x² म्हणजे पहा 2x आणि d² इंटू x² किती होते 2 आता मल्टिप्लाय कसं केलं x² इंटू 1 x² येईल पुढे x² इंटू d² म्हणजे 2 आहे म्हणजे 2/4 परत d इंटू x² म्हणजे 2x इथे लिहिलं 2x आणि शेवटचं d² इंटू x² अगेन 2 हिअर फिनिश आपलं फायनल आन्सर 1/4 सिक्वेन्सली लिहितो फक्त x² प्लस 2x याचे कॅल्क्युलेशन करा बरं किती येते
2/4 म्हणजे 1/2 येईल बा, -1/2 + 2. आता इथे यायलाच पाहिजे. किती येत आहे? किती? अरे इतकं सोपं. प्लस मायनस करायचं होतं. मायनस कॅल्क्युलेटर मी सांगितलं सोबत ठेवा. नो वन 3/2 येते का बघा? हा हा हां झालं. हे झालं तुमचं YP फिनिश. आत्ता एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालं. केले कसं लक्षात ठेवायचं बा, एकदम प्रॉपर लक्षात ठेवायचं. काही विचित्र काम नाही. काय केलं आपण अगोदर? कॉन्स्टंट टर्म कॉमन घेतली इथे, त्यानंतर त्याला आपण न्यूमरेटरला शिफ्ट केलं आणि फॉर्म्युला वापरला पाहिजे, बरोबर. एक्सपांड केलं. ह्या टर्म कॅन्सल का केलं हे लक्षात ठेवा, कारण एक्सचा पॉवर 2 होता, डेरिव्हेटिव्ह घेत राहिला असतो तर ते ऑटोमॅटिक झिरोच झालं असं इथे करून पाहिले. बाकीचे टर्म स्किप केलं आणि आतमध्ये सरळ सरळ एक्सक्यूअरने काय केले? मल्टिप्लाय केले. लक्षात आलं की मला सांगा. आता याच्यामधला डाऊट विचारा. थोडं जड आहे पण हळूहळू लक्षात येईल. नो वरीज. सर लास्टच्या 2 स्टेप नाही समजल्या. ते तुम्ही ते 2 ब्रॅकेट घेतले नाहीत ना, सरकारी करायला खालीपासून कसं केलं नाही. ओके, मल्टिप्लाय केले. परत सांगतो. अजून काय? अजून कोणाला काही वेगळा डाऊट आहे म्हणजे परत तसं सांगायला? सर शेवटून तिसरी स्टेप. शेवटून तिसरी स्टेप. बरं, म्हणजे एक्सपांड केलेली. एक काम करतो मी, ती पूर्ण स्टेप तुम्हाला परत सांगतो, ठीक आहे? ते एक्सपान्शन परत दाखवतो तुम्हाला एकदा, म्हणजे काय होईल, टेन्शन राहणार नाही. काय होतं बा आपलं YP = असं होतं तुमचं 1/4 × 1 + d² - d असं होतं बा, (1 - 1 × x². ही स्टेप परत सांगतो, ठीक आहे? फॉर्म्युला कुठला वापरतोय आपण? 1 + x⁻⁻ 1 हा फॉर्म्युला वापरतोय. काय फॉर्म्युला? 1 - x + x² - x³ अँड सो ऑन. आता एक्सचा पॉवर 2 आहे एक्झाम्पल मध्ये, म्हणजे आपण एक्सपांड इथपर्यंतच करणार, पहिल्या 3च स्टेप करणार, बरोबर. क्यूब असतं तर 4 केले असते बरं का. मग YP कसं येईल पहा? YP = 1/4 बरं का. 1 पहिली टर्म 1 आहे, 1 लिहिली, मायनस दुसरी टर्म काय आहे? x म्हणजे आता काय आपल्याकडे d²/4 - d प्लस x² म्हणजे थर्ड स्टेप कुठली? तर d²/4 - d ब्रॅकेट स्क्वेअर. झालं एक्सपान्शन झालं. बाहेरचा x² तुमचा ॲज इट इज. एक्सपान्शनचं काही टेन्शन नसावं. सरळ सरळ लक्षात ठेवा. तर 1 काय? 1 तर 1च आहे, ठीक आहे, पण x² कुठला? हा तुमचा x आहे. आता एक्झाम्पल हे फॉर्म्युला आहे बरं का. हा फॉर्म्युला आहे, याच्यात काय गडबड करायची नाही. हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. 3 स्टेप घेतला. 1 - x + x² घेतली. आता याला एक्सपांड म्हणजे काय? प्लस मायनस करायचं. कसं पहा? 1 हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, -d²/4 आणि मायनस प्लस d, बस एवढंच. प्लस इथे काय? a - b ब्रॅकेट स्क्वेअर. a - b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? तर a² म्हणजे d²चा स्क्वेअर किती? d⁴/4 चा स्क्वेअर किती येईल? 16, बरोबर. -2ab 2 × a × b -2ab प्लस b² म्हणजे प्लस d² × x². आता पहा लक्षात आलंय का? ठीक आहे. आता पुढे जाणार तुम्ही तर काय येईल तुमचं? 1/4 1 - d²/4 प्लस d प्लस d⁴/16 मायनस इथे पहा 2 1 1 आणि 2 2 4 म्हणजे इथे किती येईल? आणि हा d² आणि हा d³ म्हणजे d³/2 प्लस d² × x². सिंपल एक्सपान्शन केलंय. आता पहा मी आता सांगितलं d फॉर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x² किती येणार? dx² म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x² तर किती? 2x झालं. आता d² म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह. पहिला किती होता? 2x आणि परत एकदा घेतलं तर किती होईल? 2 होईल का नाही?
डी क्यूब म्हणजे ट्रिपल. ट्रिपल म्हणजे तिसरा डेरिव्हेटिव्ह. काय 2 चा डेरिव्हेटिव्ह किती तर 0. मग इथून पुढचे कुठलेही घेतले तर काय होणार ते 0च होणार. म्हणजे डी क्यूब आणि त्याच्या पुढचे सगळे डेरिव्हेटिव्ह किती होतील 0. मग ह्या दोन टर्म जे आहे ते घ्यायची गरज आहे का आपल्याला तर नाही. रेस टू 4 आहे का नाही गरज तर ते 0 होणार आहे म्हणून उगाच टाइमपास करायची गरज नाही ना. कारण आपल्याला x2 आतमध्ये काय करायचंय मल्टिप्लाय करायचे. पहा मल्टिप्लाय केल्यानंतरचे तुम्हाला या स्टेप्स इथे लिहून ठेवलं मी स्टँडर्ड पटकन करण्यासाठी. आता मल्टिप्लाय कसं करणार तर x2 इंटू पहिला नंबर किती 1. मग 1 इंटू x2 तर सिंपल आहे ना सर्वांनाच येते. 1 इंटू x2 बिकम्स x2 मायनस वरती काय आता d2 इंटू x2 इथं काढून ठेवलं किती इथे 2 आहे की नाही. मग 2 आणि डिवायडेड बाय 4 तुमचा आज इटीच ठेवा तुम्ही काय प्रॉब्लेम नाही. प्लस पुढे किती डी इंटू x2 काय आलेलं आहे आपलं डी इंटू x2 तर 2x आहे. मग मी इथं लिहितो 2x. हे सर्कल केलेले सोडून द्या कारण ते 0 होणार आहेत. शेवटी परत d2 आहे काय d2 तर 2 आहे. मग मी इथं लिहितो +2 झालं की आता काय राहिलं. आता याला फक्त मी व्यवस्थित लिहिलं फक्त काय तर 1/4 x2 आधी लिहिला नंतर x ची टर्म लिहिली या कॉन्स्टंटचे कॅल्क्युलेशन केले फक्त मी 3/2 झालं. हे तुमचं yp. आता सांगा लक्षात आले का. हा सर. सर्वांचे लक्षात आले. हो सर. गुड. ठीक आहे. हे झाल्या 4 केस झाले 1 2 3 4 बस बेसिक केस एवढ्याच होत्या. याच्या पुढच्या जे त्यांच्यावर डिपेंड आहेत त्यांचं टेन्शन नाही आता आपल्याला. ह्या बेसिक होत्या 4 त्यातली सेकंड आणि थर्ड पाहिली तुम्ही एकदम ही होती बा सोपी होती कॉमन होती एकच होती म्हटलं तरी चालेल. पण बरोबर फक्त प्लस आणि मायनस मध्ये तुमचा डिफरन्स होता. आता आपल्याला काय करायचं पहा ह्या पुढच्या ज्या 3 केस आहेत याच्यावरचे डिपेंडंट त्या पाहिजेत. त्या आता उद्याच्या सेशनमध्ये 3 होऊन जातील कारण ते याच्यावर डिपेंड आहेत. पण ह्या 4 क्लिअर असतील तर होतील बरं का. ह्या 4 जर क्लिअर नसतील तर मात्र उद्याचं काय होईल मग थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होईल आठवणार नाही असं. त्यामुळे या 4 केसचा आज स्टडी करायचा आहे. स्टडी कधी होईल तर मी थोडंसं तुम्हाला काहीतरी टास्क दिला तर मी आता काय करतो ह्या 4 केसच्या बेसवर आहे ना तुम्हाला एक छोटे एक्झाम्पल देतो प्रॅक्टिससाठी जेणेकरून तुमची केस काय होईल रिवाईज होईल पहा. आणि केस रिवाईज झाली की बरोबर तुम्हाला पुढच्या 3 केसेस समजायला काय होईल सोपं जाईल. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो फक्त तुमच्या टास्कसाठी सर्वांनी. हां सर एक्झाम्पलच्या वरती 4 केस घेऊन द्या ना फक्त नाही शॉर्ट फॉर्म मध्ये. केस लिहून देऊ शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणजे पटकन सगळं बघूपर्यंत डोक्यात ठेवायचं आता बघायची गरज नाही राहिली पाहिजे. केस फर्स्ट आहे ना तुमची. फर्स्ट मध्ये काय आपल्याकडे तर फंक्शन e⁴ असेल तर d = a करायचे. कॉन्स्टंट k असेल तर d = 0 करायचे. आणि a⁴ असेल तर d = काय करायचे लॉग. ही झाली पहिली केस. दुसरी केस काय होती साइन x किंवा कॉस x. b नाही लिहिलं तरी चालेल काय टेन्शन नाही. साइन किंवा कॉस असेल तर d² = काय करायचे -a² करायचे. आणि तिसऱ्या केसमध्ये साइन हायपरबोलिक x किंवा कॉस h असेल तर d² फक्त काय करायचे a² करायचे. आणि चौथी आणि शेवटची बेसिक केस x⁻m असेल तर इथे d² ला रिप्लेस नाही करायचं तर d चा काय करायचं आपल्याला इन्व्हर्स करायचा आहे आणि काय करायचं त्याला एक्सपांड करायचं आहे. एक्सपांड अँड देन मल्टिप्लाय करायचं आहे की नाही बरोबर का. हे तुमचं झालं लॉजिक. एक्झाम्पल सुरू केल्यावर तुम्हाला आठवलं आता ते. मी तुम्हाला होमवर्क लिहितो पहा 1 सेकंड. एक छोटे देतं घाबरायची गरज नाही. पण सर्वांनी ट्राय करा बरं का नाही तर मी देत राहायचो आणि तुम्ही घरी गेलो काय करणार नाही त्याला काही मजा नाही म्हणते काम.
सर्वांनी ट्राय करा, जिथे जिथे चुकल पण तुम्ही मला विचारा. इथे खाली लिहिलं आहे, याचं फंक्शन खाली लिहिलं आहे. ठीक आहे, अजून एक लिहावं लागेल ना शेवटच्या 4 केसवर. वेळ घ्या तुम्ही, घाई नाही आपल्याला, पण सर्वांनी थोडं थोडं तरी त्याला ट्राय करणं गरजेचं आहे. ठीक आहे, 4 केसवरचे 4 एक्झाम्पल्स पहा. 4 केसवरचे 4 एक्झाम्पल्स दिले तुम्हाला. सर्वांनी ट्राय करायचे, चुकले तर चुकू द्या, मला दाखवा, पाठवत चला, मी चेक करून देईल. म्हणजे पाठवलं तर चेक करेल, अदरवाईज कसं करणार.